नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण न्यायालय भरतीतील शिपाई आणि लिपिक यासाठी महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत. तरी सर्वांनी हे प्रश्न शेवटपर्यंत पाहायचे आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटर रक्तवाहिन्या असतात? तर 97,000 किलोमीटर एवढ्या रक्तवाहिन्या असतात. नेक्स्ट, पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरले? तर रॉबर्ट हुक याने पेशी हे नाव प्रथम वापरले. नेक्स्ट, जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? तर चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. नेक्स्ट, गोगलगाय कोणत्या संघात मोडते? तर मोलुस्का या संघात गोगलगाय मोडते. नेक्स्ट, पेशीमधील कशाला पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात? तर तंतुकणिकांना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात. नेक्स्ट, हत्ती रोग हा कशामुळे होतो? तर क्युलेक्स डासामुळे हत्ती रोग होतो. नेक्स्ट, चेतासंस्था कशाने बनलेल्या असतात? तर पेशी व चेताबंध यांनी चेतासंस्था बनतात. नेक्स्ट, शोभेची दारू तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर फॉस्फरसचा वापर ही शोभेची दारू तयार करण्यासाठी केला जातो. नेक्स्ट, भारतात इथेनॉल कशापासून तयार करतात? तर ऊसापासून इथेनॉल तयार केले जाते. नेक्स्ट, उडणारा सस्तन प्राणी कोणता? तर वटवाघूळ हा उडणारा सस्तन प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 270, गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? तर ॲनिलिडा या संघात गांडूळ हा प्राणी मोडतो. नेक्स्ट, मगर या प्राण्याचे हृदय किती कप्प्याचे असते? तर मगर या प्राण्याचे हृदय हे 4 कप्प्याचे असते. नेक्स्ट, पक्ष्यांचा अभ्यास कशात करतात? तर ॲनिथॉलॉजी या शास्त्रामध्ये पक्ष्याचा अभ्यास केला जातो. नेक्स्ट, विषाणू आकाराने अतिसूक्ष्म असतात. नेक्स्ट, पित्त हे कोणत्या अवयवात तयार होते? तर यकृत या अवयवात पित्त हे तयार होते. नेक्स्ट, कुपरच्या पेशी कशामध्ये आढळतात? तर यकृतात कुपरच्या पेशी आढळतात. नेक्स्ट, त्रुटी कशासाठी वापरतात? तर रक्तप्रवाह थांबविण्यासाठी त्रुटीचा वापर केला जातो. नेक्स्ट, मलेरिया रोग कशामुळे होतो? तर प्लाझ्मोडियम याच्यामुळे मलेरिया हा रोग होतो. नेक्स्ट, आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत हे कर्बोदके आहेत. कर्बोदकापासून 60 ते 65% ऊर्जा मिळते. नेक्स्ट, समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहाला ऊती असे म्हणतात. नेक्स्ट, रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो. नेक्स्ट, अन्न पदार्थाची ऊर्जा कशामध्ये मोजतात? ते कॅलरीज याच्यामध्ये अन्न पदार्थाची ऊर्जा मोजतात. नेक्स्ट, 1 ग्रॅम प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते? तर 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा 1 ग्रॅम प्रथिनापासून मिळते. नेक्स्ट, भूस्थिर उपग्रह पृथ्वीपासून किती उंचीवर राहतो? तर 36,000 किलोमीटर इतक्या उंचीवर भूस्थिर उपग्रह राहतात. नेक्स्ट, अणुशक्ती आयोगाची स्थापना ही 1948 करण्यात आली. नेक्स्ट, भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह हे विक्रम साराभाई यांना ओळखले जाते. नेक्स्ट, क्रायोजेनिक तंत्रज्ञान कशाशी निगडित आहे? तर क्रायोजेनिक तंत्रज्ञान हे उपग्रह प्रक्षेपण यांच्याशी निगडित आहे. नेक्स्ट, इंडियन सायंटिफिक सॅटेलाइट प्रोजेक्ट कुठे आहे? तर बंगळूर या ठिकाणी इंडियन सायंटिफिक सॅटेलाइट प्रोजेक्ट आहे. नेक्स्ट, अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले? तर चाणक्य यांनी अर्थशास्त्र हे पुस्तक लिहिले. नेक्स्ट, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. नेक्स्ट, भारताची मध्यवर्ती बँक म्हणून कोणती बँक कार्य करते? तर RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. नेक्स्ट, RBIचे मुख्यालय कुठे आहे? तर RBIचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे. RBIची स्थापना ही 1934च्या कायद्यानुसार 1935ला करण्यात आली. नेक्स्ट,
7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अशोक माथुर हे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर पंजाब या राज्यात पहिली भूविकास बँक स्थापन करण्यात आली. नेक्स्ट, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर एकूण 14 बँकांचे राष्ट्रीयकरण हे 1969 मध्ये करण्यात आले. नेक्स्ट, बिटकॉईन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉईन या डिजिटल चलनाचा शोध लावला. नेक्स्ट, नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅश बँकेला पतपुरवठा करते? तर राज्य सहकारी बँकांना नाबार्ड ही प्रत्यक्षपणे पुरवठा करते. नेक्स्ट, देशातील वित्तीय धोरण कोण तयार करते? तर वित्त मंत्रालय हे देशातील वित्तीय धोरण तयार करते. नेक्स्ट, 8 सप्टेंबर 2016 रोजी अंमलात आलेली 101वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर 101वी घटनादुरुस्ती ही वस्तू व सेवा कर याशी संबंधित आहे. नेक्स्ट, सुवर्णक्रांतीचा संबंध कशाबरोबर आहे? तर फल उत्पादनाशी सुवर्णक्रांतीचा संबंध आहे. नेक्स्ट, म्युकरमायकोसिस हा आजार कशाने होतो? तर म्युकरमायकोसिस हा आजार बुरशीमुळे होतो. नेक्स्ट, स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन कसे केले जाते? तर मिश्र अर्थव्यवस्था असे वर्णन केले जाते. नेक्स्ट, देशातील लोकांचे राहणीमान कशावरून ठरवले जाते? तर दरडोई उत्पन्नावरून देशातील लोकांचे राहणीमान ठरवले जाते. नेक्स्ट, क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 321, धाराशिव जिल्ह्यामधून कोणत्या डोंगररांगा जातात? तर बालाघाट या डोंगररांगा धाराशिव जिल्ह्यातून जातात. नेक्स्ट, सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत? तर डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत. नेक्स्ट, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते? तर दादासाहेब फाळके यास भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात झाली? तर पॅरिस या शहरामध्ये झाली. नेक्स्ट, 2028 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? तर अमेरिकेतील लॉस एंजलिस या शहरामध्ये 2028ची ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे. प्रश्न क्रमांक 326, भारतातील सर्वात मोठा नाविक तळ सी बर्ड कोठे उभारला जात आहे? तर कारवार या ठिकाणी उभारला जात आहे. नेक्स्ट, कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर 1646 मीटर ही कळसुबाई शिखराची उंची आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. नेक्स्ट, अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात अंतूर किल्ला आहे. नेक्स्ट, कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहते? तर दुधना ही पूर्णा नदीची उपनदी जालना जिल्ह्यातून वाहते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी हे विमानतळ आहे. नेक्स्ट, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने कोणत्या खेळ प्रकारात रौप्य जिंकले? तर भालाफेक या खेळात रौप्य पदक जिंकले. नेक्स्ट, चेपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात चेपी विमानतळ नियोजित आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट, मराठी भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. नेक्स्ट, कोणते राष्ट्र क्वाड समूहाचा सदस्य नाही? तर स्पेन हे राष्ट्र क्वाड समूहाचा सदस्य नाही. नेक्स्ट, अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर अर्थशास्त्र या क्षेत्राशी संबंधित अमर्त्य सेन हे आहेत.